नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण स्पेशल काही महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत, पण सुरुवातीला 3 महत्त्वाच्या बातम्या. मुंबईची वाटचाल हर्ड इम्युनिटीच्या दिशेने झाल्याची शक्यता आहे. जवळपास 57% लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्याचं समोर आलंय. पालिका आणि इतर संस्थांच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. तर दुसरीकडे त्याच वेळी 17 दिवसानंतरही अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाले नाहीये. नानावटी रुग्णालयात अमिताभ बच्चन यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तिच्या अकाउंटवर 17 कोटी रुपये गेल्याची बाब आता समोर आलेली आहे. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या नंतर आता पाटणा पोलिसांनी रियावरती ही कारवाई केलेली आहे. FIR दाखल झालाय. आणि बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची, खरं तर काळजाचा ठोका चुकवणारी. मुंबईत हर्ड इम्युनिटीची शक्यता आता बळावलेली आहे आणि तब्बल झोपडपट्टी भागात 57% लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्याचं समोर आलेलं आहे. पालिका आणि इतर संस्थांच्या एकत्रित सर्वेत ही बाब समोर आली आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या आणखी एका सर्वेक्षणात हर्ड इम्युनिटीवर निश्चितपणे एक ठराविक आकडेवारी समोर येईल आणि लक्षात येईल आपल्या की हर्ड इम्युनिटीच्या दिशेने आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत, हर्ड इम्युनिटी डेव्हलप झालेली आहे का. आणि यानंतरची बातमी आहे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या संदर्भातली. खरं तर बिग बी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना सध्या प्रतीक्षा आहे, ती म्हणजे अमिताभ कधी एकदा कोरोनामुक्त होत आहेत. पण 17 दिवसानंतर सुद्धा अमिताभ बच्चन रुग्णालयामध्ये आहेत. ही काहीशी चिंतेची बाब त्यांच्या सगळ्या चाहत्यांसाठी आहे, कारण त्यांच्याच कुटुंबातल्या 2 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या आहेत. पण अमिताभ मात्र अभिषेक यांच्यासोबत अजूनही हॉस्पिटलमध्येच उपचार घेत आहेत. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. स्वाती, काय कारण आहे की अमिताभ अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत? खरं तर हा अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यासाठी सगळ्यांसाठीच पडलेला प्रश्न आहे. कारण अमिताभ बच्चन यांनी लवकर बरं व्हावं अशी प्रत्येक जण प्रार्थना करतायत. पण जर आज बघितलं आपण 11 जुलैला ते दाखल झाले रुग्णालयात आणि आज 28 जुलै म्हणजे एकूण आता 17वा दिवस म्हणायचा की अशा पद्धतीनं अजूनही ते नानावटी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्याच्या बाजूला पूर्ण कुटुंब बाधित होतं, अगदी जया बच्चन वगळता बाकी सगळेजण. पण पैकी ऐश्वर्या आणि आराध्या या दोघांना डिस्चार्ज मिळाला. पण मात्र अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. अमिताभ बच्चन यांना कोमॉर्बिडिटीज आहे, म्हणजे बाकी इतर आजारांनी पण त्यांना ग्रासलेलं आहे आणि हे त्याच्या मागचं महत्वाचं कारण म्हटलं जात आहे. पण नेमका त्यांचा सेकंड रिपोर्ट जो करण्यात आला तो निगेटिव्ह आला की पॉझिटिव्ह याबद्दल माहिती मिळू शकली नाहीये. पण हे मात्र नक्की आहे की अमिताभ बच्चन कदाचित पूर्णपणे म्हणजे पूर्ण बरे झाले असते तर आता एव्हाना ते घरी पोहोचले असते किंवा त्यांना डिस्चार्ज मिळाला असता. पण म्हणूनच ही थोडीशी चिंतेची बाब आहे अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आणि पूर्ण देशवासियांसाठीच की हा महानायक अजूनही बरा होत नाहीये. पण लवकरच ते बरे होतील अशी आपण मनोकामना करूया. नक्कीच. धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर बघूयात आपण न्यूज 18 लोकमत स्पेशल. गेल्या कित्येक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या राम मंदिराचा 5 ऑगस्टला शिलान्यास होणार आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित अशा राम मंदिराबद्दल सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता आहे. राम मंदिर कसं असेल, राम मंदिरात कुठल्या मूर्ती विराजमान असतील, हे राम मंदिर कसं दिसेल, या सगळ्याची उत्सुकता अक्षरशः शिगेला पोहोचली आहे. आणि तुमची ही उत्सुकता शमवणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट थेट अयोध्येतून, राम मंदिराची इनसाइड स्टोरी. भव्य राम मंदिरात कसा असेल प्रभू श्रीरामांचा संसार. श्री रामचंद्र कृपालुनम. 161 फूट उंच मंदिरात कुणाच्या मूर्ती ठेवल्या जाणार? 360 फूट लांबीच्या मंदिरात
कसा असेल रामाचा संसार. $235 फूट रुंदीच्या राम मंदिराचं मॉडेल आता जगासमोर आलंय. अजून हे फारसं कुणाला माहीत नाही की या भव्य मंदिरात कुणाच्या मूर्ती विराजमान असतील. त्या मूर्ती सध्या कुठे बनवल्या जात आहेत. 5 अगस्त को प्रधानमंत्री मोदी अयोध्या आने वाले हैं राम मंदिर के शिलान्यास और भूमि पूजन के लिए, लेकिन लोगों के जहन में ये सवाल है कि आखिर मंदिर की भव्यता कैसी होगी. मंदिर के निर्माण के बाद जिस तरीके से अलग अलग पूजा अर्चना के लिए जगह होगी, मंदिर की अंदर जो खूबसूरती होगी, जो भव्यता होगी, वो कैसी होगी. आज आम्ही तुम्हाला त्या अलौकिक जगात घेऊन जाणार आहोत जिथं श्रीरामाच्या आयुष्यातील अनेक प्रसंग अनेक मूर्तींच्या माध्यमातून साकारले जात आहेत. सोबत हा पाळणाही बघा, ज्या पाळण्यात रामलल्लाला खेळवलं जाईल. मैं आपको लेकर के आई हूँ राम मंदिर के कथा कुंज. देख सकते हैं आप, राम कथा कुंज ये एक जगह है जहाँ पे मंदिर के अंदर किस तरीके से मूर्तियां रखी जाएंगी, परिसर कैसा होगा, साज सज्जा कैसी होगी, उसको लेके यहाँ पर काम चल रहा है. 3.5 वर्षात 3 मजली राम मंदिर बांधून तयार होईल. त्यात 5 घुमट असतील, प्रत्येक मजल्यावर 106 खांब असतील आणि त्यातच प्रभू श्रीरामांच्या लहानपणापासून ते वनवास काळ आणि अगदी रामराज्यातले अनेक प्रसंग सुद्धा वेगवेगळ्या मूर्तींच्या माध्यमातून साकारले जातील. के पैदा होने से लेकर के विवाह तक, विवाह के बाद अगर बात की जाए लव कुश से लेकर के बहुत सारी ऐसी घटनाएं जिसका जिक्र किया गया है यहाँ पर मूर्तियों के जरिए, और बेहद खूबसूरत बोलते हुए जो मूर्तियां हैं वो यहाँ पर है. हमारे साथ रंजीत मंडल जी मौजूद हैं जो यहाँ पे पूरा काम देख रहे हैं, मूर्तियां बनाते हैं आप. कब आए अयोध्या आप? हम तो आए थे एक्चुअली 1997 में. माननीय अशोक सिंह जी एक वेदव्यास मूर्ति था आसाम में, वो मूर्ति उद्घाटन के बाद तो उन्होंने हमको आसाम से ले आए थे दिल्ली में. तो उसके बाद फिर बहुत जगह पर काम था मेरा, जैसे दिल्ली, मुंबई, जहाँ जहाँ काम था उनका विश्व हिंदू परिषद के द्वारा हम काम किए हैं. तो उसके बाद 2013 में माननीय अशोक सिंह जी ने आदेश दिए थे कि ये राम कथा कुंज राम मंदिर के लिए बनाना है, जो हम शुरुआत किए हैं. ये मूर्तियाँ है पहले स्टार्ट. सबसे पहली मूर्ति कौन सी बनाई आपने? पहले मूर्ति ये है कि पुत्रष्टि यज्ञ, जो भगवान पुत्र जन्म के लिए वशिष्ठ मुनि और शांता माता, श्री ऋषि और दशरथ जी ने यज्ञ किए थे. सध्या इथं मूर्ती बनवण्याचं आणि त्यांच्यावर शेवटचा हात फिरवण्याचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय. राम मंदिर निर्माणाच्या नंतर तुम्हाला या सगळ्या मूर्ती मंदिराची शोभा वाढवताना दिसतील आणि राम मंदिरात रामकथाही दिसेल. जिस तरीके से शिलान्यास के लिए तारीख तय हुई है 5 अगस्त की, उसके बाद से जब मंदिर का निर्माण कार्य शुरू होगा, ठीक वैसे ही राम कथा कुंज में भी ये जो मूर्तियां हैं इनको और ज्यादा खूबसूरत बनाने का काम भी शुरू होगा. और ये वो मूर्तियां हैं जो आने वाले दिनों में भविष्य में मंदिर की भव्यता को और बढ़ाएंगी. अनामिका सी, न्यूज 18 अयोध्या. ओठावरची मिशी म्हणजे अनेकांचा रुबाब असते. काही जणांसाठी ती अभिमान असते, तर काही जणांसाठी स्टेटस सिम्बॉलही. पण हीच मिशी अत्याचाराचं सुद्धा प्रतीक बनली आहे. त्यामुळे एका मिशीवरून अमेरिका आणि दक्षिण कोरिया या 2 देशात वादाचं मोठं वादळ उठलंय. पाहूया स्पेशल रिपोर्ट. मूछे हो तो नथुलाल जी जैसी हो वरना ना. शराबी सिनेमातला अमिताभचा हा डायलॉग मिशीवाल्या आणि बिना मिशीवाल्यांच्या कायम ओठावर असतो. मिशा या मर्दानगीचं प्रतीक मानल्या जातात. अनेकांसाठी मिशा शौर्याचं आणि अभिमानाचं प्रतीक असतात. मिशा अनेकांची ओळख, तर काही जणांसाठी रुबाबदार मिशा खानदानीपणाचं स्टेटस सिम्बॉल असतात. ओठांवर रुबाब गाजवणाऱ्या मिशांची ही स्पेशल आठवण होण्याचं कारण म्हणजे या मिशा आज 2 राष्ट्रातल्या अभूतपूर्व तणावाचं कारण ठरल्यात. ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे. वाद आहे दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतला. अमेरिकेचे दक्षिण कोरियातील राजदूत हॅरी हॅरिस यांच्या मिशांवरून दक्षिण कोरियात मोठं वादळ उठलंय. अमेरिका आणि दक्षिण कोरिया हे तसे मित्र देश, पण गेल्या काही दिवसात उत्तर कोरियाबद्दलच्या भूमिकेवरून दोन्ही देशात मतभेद निर्माण झाले. यात भर पडली ती राजदूत हॅरी यांच्या मिशांची. या मिशांवरून दक्षिण कोरियात सध्या चांगलंच रणकंदन सुरू झालंय.
सोलमध्ये असलेल्या अमेरिकी राजदूत हॅरी यांच्या मिशा संवेदनशील राजकीय मुद्दा का बनल्या? मिशांमध्ये असा कुठला वाद दडलाय हा प्रश्न स्वाभाविकपणे तुम्हा सगळ्यांना पडला असेल. दक्षिण कोरियातील लोकांचा आरोप आहे की हॅरी यांनी मिशा वाढवून त्यांनी पाहुण्यांचा अपमान केलाय. हॅरी यांच्या मिशा दक्षिण कोरियातील जपानी वसाहती आणि त्यांच्या अत्याचाराची आठवण करून देत असल्याचा आरोप केला जातोय. त्याचं कारण आहे हॅरिस यांचा कौटुंबिक इतिहास. मिशांचा हा जुलमी इतिहास सुद्धा तितकाच रंजक आहे. हॅरिस यांची आई जपानी तर वडील अमेरिकी. हॅरिस यांचे वडील नौदलात अधिकारी होते. 1910 आणि 1945 पर्यंत कोरियावर जपानचं राज्य होतं. आजही कोरियातील लोकांच्या मनात जपानच्या त्या गुलामगिरीविषयी प्रचंड संताप आहे. हॅरिस अमेरिकेचे राजदूत बनून 2018 मध्ये दक्षिण कोरियात आले. हॅरिसच्या मिशांवरून दक्षिण कोरियात चांगलाच असंतोष पेटला. कारण जपानी वर्चस्वाच्या काळातील सर्व गव्हर्नर जनरल अशाच मिशा ठेवायचे. त्यामुळे इथल्या लोकांना जपानच्या जुलमाची आणि गुलामगिरीची आठवण करून देणाऱ्या या मिशांवर लोकांचा तीव्र रोष आहे. त्यामुळे दोन देशात तणाव निर्माण करणाऱ्या मिशा वादाचं केंद्र बनल्या. अखेर कोरियाई लोकांच्या रोषापुढे अमेरिकेच्या राजदूताला झुकावं लागलं आणि मिशांवर वस्त्रा फिरवावा लागला. पण हॅरिस यांनी त्यासाठी कोरोनाचं कारण दिलंय. Wow, who's that guy? Wow. I haven't seen this face in years. हॅरिस यांनी ट्विटरवरून म्हटलंय की सोल मधल्या गरमीत कोरोनामुळे मास्क वापरावा लागतोय. मिशांमुळे मास्क वापरताना अडचण होतीये, म्हणून मी क्लीन शेव करण्याचा निर्णय घेतलाय. And have a mustache or a beard. But for me, it's just uncomfortable in this heat. And I have to wear a mask. I should wear a mask. It's the right thing to do. त्यामुळे आता तरी ओठांवरील मिशांनी निर्माण केलेलं वादळ शमेल आणि अमेरिका दक्षिण कोरियातला वाद मिटेल अशी आशा करायला हरकत नाही. खरं तर मिशी मर्दानगीचं, प्रतिष्ठेचं, शौर्याचं, अभिमानाचं प्रतीक मानली जाते. पण जपानी अधिकाऱ्यांची मिशी असो की हुकुमशहा हिटलरची, मिशी ही जुलमाचीही प्रतीक आहे. मिशीचं हे काळं वास्तव या निमित्तानं जगाच्या समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक पॉझिटिव्ह बातमी. कोरोनाच्या या काळात काही ठिकाणी आपली माणसं ही परकी होत आहेत. जिथं नांदेडच्या हॅपी क्लबनं मात्र कोरोनाच्या रुग्णांसाठी आपुलकीचा, आपलेपणाचा हात पुढे केलाय. हॅपी क्लबनं कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या सगळ्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. झपाट्यानं पसरणाऱ्या कोरोनाचा फैलाव जगभरात झालाय आणि माणसंच माणसांपासून दूर जाऊ लागली आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखणं महत्त्वाचं असलं तरी काही वेळा रुग्णांची यामुळे हेळसांड होत असल्याचे प्रकार आपण पाहिलेत. मात्र माणुसकी अजूनही शिल्लक असल्याचं दाखवणारे काही जण आजही समाजात आहेत. याचा प्रत्यय येतो नांदेडच्या हॅपी क्लबच्या कामाकडे पाहिल्यावर. कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना बऱ्याचदा आपली माणसंही मागे हटतात. मात्र हॅपी क्लबच्या सदस्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. हॅपी क्लब जे यंग पोरं आहेत की जे खूप जेनरस, त्याला आपण म्हणू शकतो, मुलाचं काम करत आहे. बॉडीला उचलणे, पीपी किट घालून आणि बॉडी ठेवणे, परत डिस्पोजल करणे. हे जर पुढे आले नसते तर आमच्यासाठी हे खूप चॅलेंजिंग काम होतं. काही मोबदला न घेता हे मुलं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं मोलाचं काम करत आहे. या हॅपी क्लबमध्ये असणारे 20 तरुण हे मुस्लिम समाजातील आहे. मात्र कुठल्याही धर्मातील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ते पुढाकार घेतात. बऱ्याचदा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती क्वारंटाईन असल्यानं त्या अंत्यविधीला येऊ शकत नाहीत. त्यावेळी हॅपी ग्रुपमधील सदस्य आपली भूमिका बजावतात. दरअसल हमारे पास इस्लाम जो है इस चीज़ की तालीमात देता है कि अगर कोई वबा अगर फैलती है तो वहाँ से छोड़ के जाना भी नहीं है, और अगर कोई ये सारी चीज़ें अगर मौतें होती भी है तो ये सारी चीज़ें कंप्लीट करना है. और दूसरी बात ये है कि ये जितनी भी मौतें हो रही है जो पॉजिटिव है या फिर जो सस्पेक्टेड है, हम लोग पहले, जैसा कि मैंने पहले बताया कि हम लोग पहले से ही करते आ रहे हैं.
महापालिकेकडून या तरुणांना पीपीई किट दिली जातात। बाकी रुग्णालयातून मृतदेह आणण्यापासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंत सर्व कामं हेच तरुण करतात। जिसमें फ़ायदा तो कुछ नहीं है, सिर्फ खिदमत बोलकर है, और हमने आज तक किसी से मुआवजा लिया ही नहीं अभी तक। सिर्फ महानगर पालिका हमको पीपी किट प्रोवाइड करती है, बस उसी पे नहीं क्या हम लोग करते हैं। सामाजिक कार्य असलं तरी या तरुणांना संसर्गाचा धोका आहेच, तरीही धोका पत्करून हे काम तरुणांनी सुरूच ठेवलंय। घर का दीनी माहौल होने की वजह से घर वालों ने हिम्मत अफजाई दी, बेटा आज तुम पीछे हो जाएंगे तो दुनिया में कौन काम करेगा, रसूमात आखिरी है, आखिरी रसूमात से जाना ज़रूरी है, इसलिए आप लोग जाइए बोल के घर वालों ने परमिशन दिया है। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, याच बांधिलकीतून हॅपी क्लबने हे काम हाती घेतलंय। त्यांच्या या कामाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। मुजीब शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नांदेड। संकटाच्या काळात सगळ्या भिंती तोडणाऱ्या आणि माणुसकीचा खरा धर्म शिकवणाऱ्या या बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत स्पेशल। भारताची सामरिक ताकद वाढवणारं लढाऊ विमान अर्थात राफेल पुढच्या काही तासात देशात दाखल होणार आहे। शत्रूच्या काळजात धडकी भरवणारी 5 राफेल विमानं फ्रान्समधून भारताकडे झेपावली आहेत। राफेलमुळे भारतीय हवाई दलाची ताकद कितीतरी पटीने वाढणार असून पाकिस्तान आणि चीनच्या पोटात निश्चितपणे त्यामुळे गोळा आला असेल। उद्यापर्यंत राफेल विमानं अंबाला एअरबेसवर लँडिंग होणार आहे। यासोबत न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।